आज आपण या व्हिडिओमध्ये LPG गॅस ग्राहकांसाठी एक दिलासादायक तर दुसरी अत्यंत महत्त्वाची अशा दोन बातम्या देणार आहोत। तरी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। IOCL इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, BPCL भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि HPCL हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या सरकारी तेल मार्केटिंग कंपन्या लवकरच 10 किलो वजनाचे गॅस सिलेंडर लॉन्च करणार असल्याचे बोलले जात आहे। सरकारी पेट्रोलियम कंपन्या घरगुती ग्राहकांसाठी वापरल्या जाणाऱ्या 10 किलोच्या हलक्या सिलेंडरचा वापर आता व्यावसायिक म्हणजेच कमर्शियल स्तरावर वाढवण्याचा विचार करत आहे। या निर्णयाचा फायदा घरगुती गॅस वापरणाऱ्यांना तसेच व्यावसायिक सिलेंडर वापरणाऱ्यांना अशा दोघांना देखील होणार आहे। अशा प्रस्तावाला सरकारकडून मंजुरी मिळाल्यास याचा फायदा देशातील लाखो LPG ग्राहकांना होणार असल्याचे बोलले जात आहे। सध्या बाजारात 19 किलो, 5 किलो, 2 किलो अशा प्रकारात व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध आहेत। यातील 19 किलोचा गॅस सिलेंडर वजनाने खूप जड असतो, त्यामुळे अनेक लोकांना नेण्या आणण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो। म्हणूनच चहाची दुकाने, छोटे स्टॉल, हॉटेल, विद्यार्थी, भाड्याने राहणारे लोक छोट्या आणि कमी वजनाच्या गॅस सिलेंडरची मागणी करत होते। त्यामुळे आता 10 किलोचे कंपोजिट गॅस सिलेंडर लॉन्च करण्यावर विचार केला जात आहे। आता हे नवीन गॅस सिलेंडर कसा असेल ते पाहू। या नवीन कंपोजिट गॅस सिलेंडरचे वैशिष्ट्य म्हणजे हा सध्याच्या लोखंडी सिलेंडरपेक्षा वजनाने खूप हलका असून आत्ताच्या लोखंडी सिलेंडरपेक्षा मजबूत आणि सुरक्षित असल्याचा दावा कंपन्यांकडून केला जात आहे। या सिलेंडरचा काही भाग पारदर्शक असल्यामुळे ग्राहकांना सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे सहज दिसणार आहे। दुसरे महत्त्वाचे म्हणजे हा नवीन सिलेंडर HDP इनर लाइनर पासून बनलेला आहे। सध्याच्या सिलेंडरपेक्षा वजनाने 50% म्हणजे निम्मा हलका असल्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज ने-आण करता येईल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा। आता सर्व गॅस ग्राहकांसाठी दुसरी अत्यंत महत्त्वाची बातमी पाहूया। घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर बाबतीत सरकारने एक नवीन व महत्त्वाची अपडेट जारी केली आहे। केंद्र सरकार आणि सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी LPG गॅस ग्राहकांसाठी बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण म्हणजेच आधार आधारित eKYC करणे अनिवार्य केले आहे, म्हणजेच बंधनकारक केले आहे। ज्या ग्राहकांनी अद्याप देखील आपली KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो। पेट्रोलियम कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुदतीपूर्वी KYC न करणाऱ्या ग्राहकांना सवलतीच्या दरात गॅस सिलेंडर बुक करता येणार नाही, गॅस कनेक्शन देखील बंद होऊ शकते व तसेच PMUY योजनेच्या लाभार्थ्यांना सबसिडी देखील मिळणार नाही। त्याशिवाय पडताळणी प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत अशा ग्राहकांना व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत महाग दराने म्हणजे जास्त किमतीने घरगुती गॅस सिलेंडर खरेदी करावा लागेल। त्यामुळे ज्यांनी अद्याप देखील eKYC केलेली नाही त्यांनी येत्या 16 तारखेपर्यंत म्हणजे 16 ऑगस्ट पर्यंत आपली KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी। KYC साठी येत्या 16 तारखेपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आलेली आहे। eKYC करण्यासाठी ग्राहकांनी आपल्या जवळच्या गॅस एजन्सीला भेट द्यावी किंवा संबंधित गॅस कंपनीच्या अधिकृत ऑनलाईन सुविधेद्वारे देखील eKYC प्रक्रिया पूर्ण करता येईल। यासाठी आधार कार्ड आणि गॅस कनेक्शन सोबत लिंक असलेला मोबाईल नंबर आवश्यक आहे। कागदपत्राची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर ग्राहकाच्या गॅस कनेक्शनची माहिती अपडेट केली जाते। सरकारी पेट्रोलियम कंपनी IOCL इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने मंगळवारी म्हणजेच मंगळवार दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट X वरून eKYC संदर्भात एक ट्विट करून ग्राहकांना माहिती दिली आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।